मराठा आंदोलनाविरोधात थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात आता सुनावणी सुरू होणार आहे। आंदोलनाविरोधातल्या 3 याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे ही सुनावणी घेणार। महत्त्वाची बातमी आहे, मराठा आंदोलनाविरोधात आता थोड्याच वेळामध्ये मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। आंदोलनाविरोधातल्या 3 याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत यांच्याकडून। ज्ञानेश, खरं तर हायकोर्टाने गेल्या वेळच्या सुनावणीमध्ये काही अटी शर्ती घातल्या होत्या, राज्य सरकारला सुद्धा कारवाईचे काही प्रमाणात आदेश दिले होते आणि आता सुद्धा काही वेळामध्ये 3 याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। नेमकी कशा पद्धतीने सुनावणी पार पडेल, आजच्या सुनावणीत काय होऊ शकतं? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरलेले मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते यांच्या एकूण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत आझाद मैदान आणि त्या परिसरामध्ये, विशेषतः CST परिसरात असेल किंवा दक्षिण मुंबईमध्ये, या संदर्भातल्या काही बाबींवरती आंदोलनकर्त्याच्या भूमिकेवरती हायकोर्टाने काल बोर्ड दाखवलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सरकारला काही गोष्टी सुनावल्या होत्या। त्यांना ऐकवलं होतं की राज्य सरकारने ज्या पद्धतीने आंदोलनाला परवानगी दिली आहे ती बेकायदेशीर आहे आणि याशिवाय ज्या पद्धतीने हुल्लडबाजी केली जाते आंदोलनकर्त्यांकडून त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने लक्ष देता, या सगळ्या बाबींचा विचार करून राज्य सरकारला एक काल म्हटल्याप्रमाणे आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, खडसावलं होतं आणि त्यानंतरच्या काही तासांमध्ये मात्र आता लगेच राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली। CST परिसरात, आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसर सगळा स्वच्छ केलेला आहे, रस्ते मोकळे केलेले आहेत, ज्यामुळे लोकांना आता त्रास होणार नाही, मुंबईकरांना कुठच्याही पद्धतीचा त्रास होणार नाही। ही सगळी भूमिका आता पूर्ण त्यांनी पार पाडलेली आहे पोलिसांनी आणि सरकारने। याच्यानंतर आता आणखी ज्या काही याचिका आहेत आंदोलनाच्या संदर्भातल्या, त्या आंदोलनाच्या संदर्भातल्या याचिकांवरती आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्य न्यायमूर्तींकडे सुनावणी सुरू होईल। नक्कीच ज्ञानेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आज नेमकी कशा पद्धतीने सुनावणी पार पडते आणि हायकोर्ट नेमकी काही आदेश देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।